नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे 8व्या वर्गाचं इंग्लिश मीडियमचं म्हणजे सेमी इंग्लिश मीडियमचं सायन्स या सब्जेक्टचा ॲक्टिव्हिटी शीट नंबर 15. लेट अस अंडरस्टँड मस्क्युलर सिस्टम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम. हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा. शेवटी आपण याच्या उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. मी उत्तरंसुद्धा इथं सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या शिक्षक बंधू भगिनींना आणि मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला मस्क्युलर सिस्टम अँड द डायजेस्टिव्ह सिस्टीम. यासाठी 7व्या वर्गाचा विज्ञान या विषयाचा चॅप्टर नंबर 12 मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग हे चॅप्टर आपण इथं पाहणार आहोत. लेट अस टेक अ लुक. मसल आर बंडल ऑफ फायबर दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. म्हणजे मसल म्हणजे स्नायू, आपण त्याला मराठीमध्ये स्नायू म्हणतो. म्हणजे मसल काय असतात तर गरजेनुसार आकुंचन किंवा शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा तो एक गट असतो. पहा, खाली डायग्राममध्ये दाखवलेलं आहे ते कशी कॉन्ट्रॅक्ट होत आहे, कशी रिलॅक्स होत आहे. वी यूज मसल फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोईंग. म्हणजे आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये अनेक क्रिया करण्यासाठी आपण स्नायूंचाच उपयोग करत असतो. विविध ठिकाणी कसे स्नायू आहेत ते बाजूच्या डायग्राममध्ये तुम्हाला इथं दिसत आहे. मसल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. पुढे पहा, मसलचे इथं 2 प्रकार दिले आहेत, व्हॉल्युंटरी मसल अँड इनव्हॉल्युंटरी मसल. व्हॉल्युंटरी मसल म्हणजे दीज मसल आर यूज टू परफॉर्म फंक्शन्स दॅट डिपेंड ऑन अवर विल. म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून असणाऱ्या कामासाठी वापरात येणारे स्नायू, त्याला म्हणायचं इच्छिक स्नायू किंवा व्हॉल्युंटरी मसल. म्हणजे हातांचे आणि पायांचे स्नायू, आपण आपल्या इच्छेनुसार हात पाय उचलतो. दुसरं आहे इनव्हॉल्युंटरी मसल, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात अनैच्छिक स्नायू. आपल्या इच्छेशिवायही ते काम करतात. दीज मसल आर यूज टू परफॉर्म फंक्शन दॅट डू नॉट डिपेंड ऑन अवर विल. म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून नसणाऱ्या कामासाठी वापरात येणारे स्नायू, उदाहरणार्थ हृदयाचा स्नायू किंवा जठराचा स्नायू. आपण रात्री झोपलेलो असतो, आपली इच्छा असो वगैरे नसो, आपलं हृदय काम करत असते, त्याच्यामध्ये जे स्नायू आहेत त्याला म्हणतात इनव्हॉल्युंटरी मसल. आता पुन्हा 3 प्रकार आहेत मसलचे खाली दिलेले, ते पहा. टाईप्स ऑफ मसल. स्केलेटल मसल पहिला प्रकार आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे व्हॉल्युंटरी. म्हणजे सर्वच्या सर्व स्केलेटल मसल हे कसे असतात, ते व्हॉल्युंटरी असतात. पहा त्याचं काय आहे, इथं दिलेलं आहे द 2 ends of each of these muscles are attached to 2 different bones. म्हणजे या स्नायूची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात, स्केलेटनला जोडलेली असतात. स्केलेटन म्हणजे आपले हाडांचा सापळा, म्हणून त्याला म्हणतात स्केलेटल मसल. आणि सेकंड पार्ट काय, फंक्शन काय आहे त्याचं, रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द बोन्स ऑफ स्केलेटन टुगेदर अँड गिविंग शेप टू अवर बॉडी. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवतात आणि शरीराला आकार देतात. एक्झाम्पल कोणते आहेत, मसल ऑफ आर्म्स अँड द लेग्स, आपल्या हाताचे आणि पायाचे स्नायू. त्यानंतर सेकंड टाईप पहा, हार्ट ऑर कार्डियाक मसल, म्हणजे हार्टचे मसल असणारे. आणि ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे इनव्हॉल्युंटरी. आपण पाहिलं आधीच की इनव्हॉल्युंटरी मसल म्हणजे अनैच्छिक. दीज मसल्स ब्रिंग अबाउट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ द हार्ट. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्झेशन, आकुंचन प्रसरण करण्याचं काम करतात, त्यालाच म्हणतात बीटिंग. फंक्शन काय आहे, कॉजेस अवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली. आपल्या हार्टचं ते आकुंचन प्रसरण करतात आणि कसं करतात, ॲट द रेट ऑफ 70 टाइम्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये 70 वेळा ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन करतात. एक्झाम्पल दिलं आहे त्यांचं मसल ऑफ द हार्ट. इनव्हॉल्युंटरी मसल आर प्रेझेंट इन द हार्ट, ते आपल्या हार्टमध्ये प्रेझेंट असतात.
त्यानंतर तिसरा प्रकार पहा, तो आहे स्मूथ मसलचा. ते सुद्धा इनव्हॉल्युंटरीच असतात. आणि कुठे आहेत प्रेझेंट? दीज मसल आर प्रेझेंट इन इंटरनल ऑर्गन अदर दॅन हार्ट. हार्टशिवाय राहिलेले बाहेर बाकीचे जे आपले ऑर्गन आहेत आतमधले, त्या ऑर्गनमध्ये ते प्रेझेंट असतात. म्हणजे असे कोणते ऑर्गन? लाईक द स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल, युटेरस, त्याला म्हणायचं असते इंटरनल ऑर्गन. आणि त्यांच्यामध्ये असणारे मसल आहेत स्मूथ मसल. काय फंक्शन करतात? व्हेरियस व्हिटल फंक्शन ऑफ द बॉडी. आपल्या शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य ते तिथं पार पाडत असतात. अशा प्रकारे आपण 3 मसल इथं पाहिले आहेत. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे डायजेशन, अन्नपचन. काय असते अन्नपचन? डायजेशन, कन्व्हर्शन ऑफ फूड इंटू सोल्युबल फॉर्म अँड इट्स ॲब्सॉर्प्शन इंटू ब्लड, इट इज कॉल्ड द डायजेशन. म्हणजे आपल्या शरीरातील खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे, या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. द प्रोसेस ऑफ डायजेशन बिगिन विथ फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. म्हणजे दातांपासून आपल्या डायजेशनला सुरुवात होती. देअर आर 4 टाईप्स ऑफ टीथ, नेमली इन्सिजर, कनाईन, प्रीमोलर अँड मोलार. असे 4 प्रकारचे दात आपल्याला असतात. डायग्राममध्ये इथं दिसत आहे पहा, 4 प्रकारचे दात इथं दिसत आहे. इन्सिजर, कनाईन, प्रीमोलर अँड द मोलार. ईच टूथ इज कवर विथ द हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. आपला दात टणक कशामुळे असतो? तर इनॅमल नावाच्या सबस्टन्समुळे असतो. आणि ती इनॅमल कशाचं बनलेलं असते? तर इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम अँड साल्ट. डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनाल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. आपली पचन संस्था कशाची बनलेली आहे? तर अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी याची बनलेली आहे. आणि आपली अन्ननलिका किती लांब आहे? इट इज अबाउट 9 मीटर इन द लेंथ. डायजेस्टिव्ह ग्लँड आर कनेक्टेड टू एलिमेंटरी कॅनाल. आणि शरीरातल्या सगळ्या ग्लँड जे आहेत डायजेशनच्या संबंधात त्या एलिमेंटरी कॅनालला अटॅच झालेल्या असतात. पहा, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं पण स्ट्रक्चर इथं दिलं आहे. कसं आहे ते पहा. स्ट्रक्चर अँड वर्किंग ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. किती पार्ट आहेत? माउथ, फॅरिंग्स, इसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन अँड लार्ज इंटेस्टाईन. आणि त्यांचं इथं फंक्शन दिलं आहे पहा कसे काय, आणि त्यांचं स्ट्रक्चर दिलं आहे. माउथ, डायजेशन ऑफ फूड बिगिन इन द माउथ. फूड इज च्यूड विथ द हेल्प ऑफ टीथ. आपल्या तोंडामध्येच पचनक्रियेला सुरुवात होते आणि तोंडातील अन्न दातांनी चावलं जाते. सेकंड इज द फॅरिंग्स. इसोफॅगस अँड ट्रकिया ओपन इंटू फॅरिंग्स. अन्ननलिकेचे आणि श्वासनलिका कुठं उघडते? इट इज ओपन इन द फॅरिंग्स. फॅरिंग्समध्ये 2 डायग्राममध्ये दाखवला आहे पहा. इथं हा 2 नंबरचा पॉईंट फॅरिंग्स दाखवत आहे. इसोफॅगस 3 नंबरला इसोफॅगस दाखवला आहे. इट इज ट्यूब लिडिंग फ्रॉम द फॅरिंग्स टू द स्टमक. म्हणजे फॅरिंग्सपासून निघते आणि स्टमकपर्यंत जाणारी ती एक ट्यूब आहे. इट पुशेस द फूड टुवर्ड द स्टमक. आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते स्टमककडे पुश करते, पुढे ढकलते. देन 4th वन इज द स्टमक. इट सिक्रेट द गॅस्ट्रिक ज्यूस. म्हणजे अन्नपचनासाठी आवश्यक असणारा जो जाठर रस असतो तो हे सिक्रेट करते. फूड दॅट हॅज एंटर इन द चर्न इन द स्टमक. जे आपण अन्न चावलेलं असते ते जठर झालेलं अन्न घुसळल्या जाते. फूड दॅट एंटर इज चर्न म्हणजे घुसळणे. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक. आणि प्रथिनांचं मुख्यत्वे इथं विघटन होते, त्यांचं इथं डायजेशन केलं जाते. 5वा आहे स्मॉल इंटेस्टाईन. डायग्राममध्ये पहा, तुम्हाला इथं दिसत आहे स्मॉल इंटेस्टाईन्स. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. मोस्ट ऑफ डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक्स प्लेस हिअर. स्मॉल इंटेस्टाईनमध्येच आपलं जास्तीत जास्त डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन होत असते. ॲब्सॉर्प्शन इन टू द ब्लड ऑफ द न्यूट्रियंट ऑब्टेन बाय डायजेशन ऑफ फूड ऑल्सो ऑकर इन द स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे काय होते? अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचं कामसुद्धा लहान आतड्यांमध्येच केल्या जाते. नाव लार्ज इंटेस्टाईन.
6 नंबरला दिलेले आहेत लार्ज इंटेस्टाईन पहा. हे लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. ओनली वॉटर इज ॲब्सॉर्ब हिअर. लार्ज इंटेस्टाईनमध्ये फक्त पाणीच ॲब्सॉर्ब केल्या जाते. अनडायजेस्टेड रिमेन्स ऑफ द फूड डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाईन एंटर द लार्ज इंटेस्टाईन. जे अन्न लहान आतड्यामध्ये पचवलं गेलं नाही ते अन्न आपल्या मोठ्या आतड्यामध्ये पुढे येते आणि अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. याच्यावरती क्वेश्चन आहे. जे अन्न अनडायजेस्टेड राहिलेलं आहे ते ॲनसद्वारे बाहेर टाकल्या जाते. त्यानंतर आता पुढे पाहायचं आहे इम्पॉर्टंट ग्लँड ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, देअर सिक्रेशन अँड फंक्शन. पहा ऑर्गन दिलेले आहेत, पुढे ग्लँड दिले आहेत आणि त्या काय सिक्रेशन करतात ते पण इथं दिलेलं आहे आणि त्यांचं फंक्शन काय. ऑर्गन, ग्लँड, सिक्रेशन अँड फंक्शन. पहिला ऑर्गन दिला आहे माउथ. त्याच्यामध्ये कोणती ग्लँड आहे? सलायवरी ग्लँड. त्यानंतर ती सिक्रेट करते सलायवा, टायलिन असे अशी सिक्रेशन आहे तिचं. आणि काय फंक्शन करते? द कन्व्हर्शन ऑफ स्टार्च इनटू द माल्टोज. आपल्या पिष्ट पदार्थाचे रूपांतर माल्टोजमध्ये करते. त्यानंतर स्टमक. या ऑर्गनमध्ये गॅस्ट्रिक वाल ही ग्लँडसारखी असते आणि तिच्यातून खालील सिक्रेशन बाहेर पडते. गॅस्ट्रिक ज्यूस बाहेर पडते, हायड्रोक्लोरिक ॲसिड बाहेर पडते, म्युकस बाहेर पडतो आणि पेप्सिन नावाचं तिथलं सिक्रेशन बाहेर येते. काय फंक्शन आहे? टू मेक द फूड ॲसिडिक. इथं जे आपण खाल्लेलं फूड आहे त्याला ॲसिड टाकून ते ॲसिडिक बनवले जाते. ब्रेकडाऊन ऑफ द प्रोटीन्स. प्रोटीनलासुद्धा ब्रेकडाऊन केल्या जाते. टू प्रोटेक्ट द इनर लायनिंग ऑफ स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे स्टमकमधील जे अस्तर असते, कव्हर असते, त्याचं हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करतात. पुढची स्टमकमध्येच पुढील ग्लँड आहे लिव्हर. ती सिक्रेट करते बाईल आणि फंक्शन काय आहे? टू मेक फूड अल्कलाइन, टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल्स इनटू स्मॉल वन. अन्नास आम्लरीयुक्त करते. पहा आधी आम्लयुक्त करते, नंतर आम्लयुक्त करते आणि मोठ्या फॅटचे कन्व्हर्शन लहान लहान फॅटमध्ये करते. यालाच म्हणतात इमल्सिफिकेशन ऑफ द फॅट. त्यानंतर पुढील ग्लँड पहा आहे पुढील ग्लँड आहे पँक्रियाज. तीसुद्धा स्टमकमध्येच आहे आणि सिक्रेट करते. तिच्या सिक्रेशनला म्हणतात पँक्रियाटिक ज्यूस. ते 3 प्रकारचे आहेत: ट्रायप्सिन, लायपेज, अमायलेज. काय फंक्शन आहे? टू कन्वर्ट द प्रोटीन इंटू अमायनो ॲसिड. याच्यावर क्वेश्चन येणार आहे पुढे. टू कन्वर्ट द फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसेरॉल. म्हणजे फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसेरॉलमध्ये करते. आणि कन्वर्ट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू सिम्पल शुगर. पिष्टमय पदार्थांचं रूपांतर शर्करेत करते. त्यानंतर पुढचा ऑर्गन आहे स्मॉल इंटेस्टाईन आणि त्याच्यामध्ये काय कोणता सिक्रेशन येते? ते सिक्रेशन दिलेलं आहे इंटेस्टायनल ज्यूस. त्याचं फंक्शन काय आहे पहा. टू कन्वर्ट द प्रोटीन इंटू अमायनो ॲसिड, टू कन्वर्ट द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू ग्लुकोज. म्हणजे प्रोटीनचं कन्व्हर्शन अमायनो ॲसिडमध्ये, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये अँड कन्वर्ट द फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसेरॉल. मेदाचे मेदाम्लात व ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर करणे. अशा पद्धतीनं आपण आज ही ॲक्टिव्हिटी शीट नंबर 15 पाहिली. आता आपण इथंच क्वेश्चन आणि त्यांचे आन्सरसुद्धा पाहणार आहोत. म्हणून काळजीपूर्वक इथं पहा आणि तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. लेट अस प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1. टेल व्हॉट विल हॅपन इफ द हार्ट मसल इन अवर बॉडी डू नॉट कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. जर आपल्या हार्टमधले मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स झाले नाहीत तर काय होईल? त्याचं ॲन्सर असं राहील पहा. द ब्लड सर्क्युलेशन विल बी स्टॉप अँड ऑक्सिजनेटेड ब्लड विल नॉट बी प्रोव्हाइडेड टू द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होणार नाही.
त्यानंतर क्वेश्चन दुसरा पहा, क्लासिफाय द फॉलोइंग ॲक्शन. सायकलिंग, डायजेशन ऑफ फूड, रेस्पायरेशन, फ्लाइंग काईट. अशा 4 ॲक्शन तुम्हाला इथं दिल्या आहेत. त्याचं तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे व्हॉल्युंटरी ॲक्शनमध्ये आणि इनव्हॉल्युंटरी ॲक्शनमध्ये. व्हॉल्युंटरी ॲक्शनमध्ये पहा काय म्हणजे आपल्या इच्छेनुसार असणार आहे, ते आहे सायकलिंग. सायकलिंग हे काय आहे, व्हॉल्युंटरी ॲक्शन. फ्लाइंग काईट, पतंग उडवणं, हे सुद्धा तुमची व्हॉल्युंटरी ॲक्शन आहे. आणि इनव्हॉल्युंटरी ॲक्शन कोणती आहेत पहा, डायजेशन ऑफ द फूड. आपली इच्छा असो वगैरे नसो आपल्या पोटात गेलेलं अन्न पचन होत असते. श्वसन, आपली इच्छा असो वगैरे नसो आपला श्वास चालू असतो म्हणून रेस्पायरेशन. दीज आर द इनव्हॉल्युंटरी ॲक्शन. क्वेश्चन नंबर 3 पहा, इफ ऑलरेडी पीपल इन युअर हाऊस हॅव मसल पेन प्रॉब्लेम, एल्डरली म्हणजे वयस्कर माणसांना तुमच्या घरातल्या मसल पेन प्रॉब्लेम असेल तर व्हॉट मेजर विल यू सजेस्ट टू स्ट्रेंथन देम. त्यांच्या स्नायूच्या बळकटीसाठी तुम्ही त्यांना काय सांगाल, याचं उत्तर दिलेलं आहे पहा. अवर डायट मस्ट इन्क्लूड प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट फॉर प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ द मसल. पुन्हा ऐका, अवर डायट मस्ट इन्क्लूड प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट्स फॉर प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ मसल. आणि त्याच्या पुढे दुसरं आहे, वी मस्ट गेट रेग्युलर एक्झरसाइज. पुन्हा ऐका, वी मस्ट गेट रेग्युलर एक्झरसाइज. असं इथं याचं ॲन्सर राहील. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 4. व्हेन मसल कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स व्हाईल जम्पिंग रोप, राईट इट फ्रॉम युअर ओन एक्सपिरियन्स. म्हणजे दोरीवरच्या उड्या मारताना कोणत्या स्नायूचे आकुंचन शिथिलीकरण होत असेल हे तुमच्या स्वतःच्या अनुभवातून लिहा. म्हणजे आपण ज्यावेळेस दोरीवर उड्या मारतो त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा लागतो, म्हणून हार्ट मसल ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. याचा आन्सर काय येईल, हार्ट मसल्स ब्रिंग्स अबाउट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आणि त्यासोबतच आपल्या हाताचे सुद्धा मसल कॉन्ट्रॅक्ट होत असतील, रिलॅक्स होत असतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पहा, राईट नेम्स ओनली. इथं फक्त नाव लिहायचे आहे. विच ऑर्गन कॅरीज द वेस्ट प्रॉडक्ट आउट ऑफ द बॉडी फ्रॉम द डायजेशन. हे आपण आता प्रश्न सुरू करायच्या अगोदर कृतीपत्रिक ॲक्टिव्हिटी शीटमध्येच पाहिलं. विच ऑर्गन कॅरीज द वेस्ट प्रॉडक्ट आउट ऑफ द बॉडी आफ्टर डायजेशन. कोणता ऑर्गन कॅरी करतो वेस्ट प्रॉडक्ट आउट ऑफ द बॉडी आफ्टर डायजेशन. त्याचं ॲन्सर आहे लार्ज इंटेस्टाईन कॅरीज द वेस्ट प्रॉडक्ट आउट ऑफ द बॉडी आफ्टर डायजेशन. आणि त्याच्यासोबतच त्याचं योग्य उत्तर राहील लार्ज इंटेस्टाईनमध्ये अनडायजेस्टेड मटेरियल येते आणि थोडक्यात त्याचं उत्तर राहील अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू ॲनस. ॲनस हे त्याचं उत्तर राहील. त्यानंतर पहा, ॲनस त्याचं उत्तर राहील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्यातला पहा, ग्लॅड वी स्टोअर द ग्लुकोज. इट इज द लिव्हर. लिव्हरचं फंक्शन आहे ग्लुकोजला स्टोअर करणे, आपण खाल्लेलं अन्नातील ग्लुकोजला स्टोअर करणे. त्याचा आन्सर आहे लिव्हर. क्वेश्चन नंबर 6 पहा, द फिगर शोज डिफरंट पार्ट ऑफ द ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. बाजूच्या आकृतीमध्ये तिथं डिफरंट पार्ट्स दाखवलेले आहेत. इन विच पार्ट PQRS ऑफ द सिस्टीम फूड इज मेनली डायजेस्टेड अँड ॲब्सॉर्ब. काय दिलेलं बाजूच्या आकृतीमध्ये पचन संस्थेचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत आणि यापैकी कोणत्या भागात प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. डायजेशन अँड ऑब्सॉर्प्शन हे कोण्या भागामध्ये होते ते तिथं लिहायचं आहे तुम्हाला. आता P shows the mouth, R shows the liver and Q shows the stomach and S shows the स्मॉल इंटेस्टाईन. म्हणून स्मॉल इंटेस्टाईन इथं ॲब्सॉर्प्शन होत असते.
म्हणून त्याचं ॲन्सर राहील यस. त्याचं ॲन्सर राहील यस. हे त्याचं ॲन्सर आहे. पहा इथं हा यस आपल्याला दिसत आहे की जिथं ॲब्सॉर्प्शन अँड डायजेशन होत असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा. राहुल ड्रँक द ग्लास ऑफ मिल्क इन द मॉर्निंग. एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड व्हॉट ॲक्शन टेक प्लेस ऑन द मिल्क प्रोटीन ड्युरिंग द डायजेशन. म्हणजे काय म्हणतो आहे की राहुलने सकाळी एक ग्लास दूध प्याले. दुधाचे पचन होत असताना त्यातील प्रथिनांवर कोणत्या क्रिया होतात हे तुमच्या शब्दात सांगा. हे इथं आपण पाहिलेलं आहे. याचा ॲन्सर इथं दिलेले आहे की इन द स्टमक. पहा इथं दिलेलं आहे इन द स्टमक द प्रोटीन कन्व्हर्ट प्रोटीन इंटू अमायनो ॲसिड. आणि इथं आपल्याला तेच विचारलं की प्रोटीनवर कोणती क्रिया होतो. तर इन द स्टमक प्रोटीन कन्व्हर्ट इंटू द अमायनो ॲसिड हे त्याचं ॲन्सर राहील. अशा पद्धतीनं आपण आजची ही कृतीपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही तर मला नक्की लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.